तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे आपण आणि गावी आल्याच्यानंतर आता आज जातो आहे आपण फणस आणायला. आमची फणस आता पिकत आले आणि मस्त कापी फणस आहे आणि त्या फणशीवर चाललो आहे. फणस आणा खूप सारे मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होता गावी तेव्हा बघून गेलो होतो. खूप फणस आले त्याच्या फणशीवर आणि तेच काढायला आपण चाललो आहे. अजूनसुद्धा तुम्हाला दिसत असेल, एक सेकंड. तर मित्रांनो, इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही. ही बघा एवढी फणस आले, मग दिसतं असेल फणसच फणस आहे ते फणशीवर. हे बघा वरपर्यंत गेले. तर वरपर्यंत कॅमेऱ्याची पण हे बघा दिसतात वरपर्यंत फणस फणस फणस. बापरे किती फणस आले बघा. आणि ही पण फणस आमच्या साईडच्या कलमातली आहे. गोड आहे, एकदम बारीक फणस असतो छोटूसा, पण आतमधला गरा जो असतो ना एकदम भारी लागतो. पूर्ण फणस भरले फणसाने. तर कॅमेरा दिसत असेल तुम्हाला माहीत नाही, पण पूर्ण फणस बसले. तर असेच आपला रानमेवा आणायला आपण चालू आहे मित्रांनो. ही बघा ही आपली जांभूल आहे. जांभूल बघू शकता झालेत. हे जांभळीचं झाड लॉकडाऊनमध्ये पडलं वादळामध्ये, अजूनही त्याच्यावर जांभळं होतात. हे बघा मस्त जांभूल आहे. इकडे काजूची वगैरे गावठी झाडं आहेत आपली, हे बघू शकता इकडे. आणि वरती आहे ना एक तोरणाचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो लवकर. ते गावठी काजू आहेत, मोठे मोठे काजू आहेत. त्याच्यामुळे हे जो बिया आहे मी आकडा नाही आणला आहे, आणि आकडा नाही आणल्यामुळे मी वरती काढू शकत नाही बिया. उद्या येतो आकडा घेऊन. तर मित्रांनो, करवंदसुद्धा आता पिकायला सुरुवात झाली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आहेत करवंद, दिसली तुम्हाला. करवंदीच्या झाडाला एवढे काटे असतात, ते बघा जांभळांसारखीच असतात ना. हे करवंद यांचा वाईट वाईट असा रस बाहेर येतो. करवंदीचं झाड आहे काटेरी, बघू शकता तुम्ही. आणि करवंद हे असे असतात. करवंद मस्त. हे बघा तर जाऊया आता पुढे जाऊया आपण. आकडा नाही आणला त्याच्यामुळे आहे ना काजू नाही काढता येणार आपल्याला आता. हो आताचा करवंदाचा सीझन आहे. करवंद, आंबे, काजू, कोकम आपल्याला भेटते आता. पोचलोय आणि ना बघा आपल्या कलमाची पेर आहे आणि इकडे लॉक लावलेला आहे. मित्रांनो हे बघा आमच्या ह्या पेरीजवळच एक फणस आहे. ती पण फणस खूप आले. तर थोडं ऊन आहे वरती त्यामुळे दिसत नसेल तुम्हाला. हे बघा खूप फणस आले, पण हे बरकी फणस आहे. बरकी फणसीला काय खायला मजा नाही. आंबेसुद्धा आलेत. हे बघा पप्पाने काय केलं सपोर्टसाठी. आता आंब्याचं झाड आंब्याच्या भाराने वाकलं आहे, म्हणजे काय सपोर्ट लावले काट्या, जेणेकरून ते खाली लोंगलाय नको. तयार झालेले आहेत आंबे. आणि हा आमचा काजूच्या बिया, टपुऱ्या बिया आहेत एकदम. जून पण झालेत, आता काढायचे आहेत आपल्याला. काजूला पण खाल्लं आहे बघा लावलेत, जेणेकरून ते वरती घेईल. डिक्काला खालती हे बघा कच्चे आंबे पडत आहेत. यार खाऊन टाकतंय माकड वगैरे, रानटी प्राणी हे सगळे आंबे खाऊन टाकत आहेत. तर मला वाटतं डिक्कालसुद्धा पडलेत. एक काजू पिकले का खाली पडतात. इकडे पण आता बी मोठी आहे पाहिजे तेव्हा. एवढे डिकला घेतले 5-6 काजू फेणी. जाऊया आपण. नारळ आहे, नारळ आहेत, पण मी आज काढणार नाही, कंटाळा येतो. तर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. हा बांबू मी आणूनच ठेवला आहे. इकडे बघू शकता बांबू मोठा. जेव्हा आपण येतो तेव्हा ह्या वरती खराळ बांधतो आणि खराळ बांधून नारळ काढतो. इकडे चिक्कू आहे आमचा. चिक्कू पण सुद्धा चिक्कू झालेले आहेत. आणि इकडं आहे आपली फणस या साईडला.
हे बघू शकतो मी. हो फणस छोटीशी आहे मित्रांनो. हे बघा फणस छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही. पण फणस बघा कालपासून लागलेत, ते वरपर्यंत शेंडापर्यंत गेले फणसच लागत. आणि इकडे सुद्धा आहे फणस, 3 फणस आहेत साईडला, ह्याच्यावर सुद्धा आहेत मस्त असे. हे काटे पण मोडले, म्हणजे हे तयार आहे फणस. तर हे हा जो कवला फणस आहे ह्याच्या आता हात ठेवला बघा, हे काटे टुपतात, हे वरती पोच काटे आहेत. पण हा जो फणस आहे ह्याचे काटे मोडलेत, हा दबला, काटे गेल्यामुळे असं डबडब आवाज पण येतो आहे. म्हणजे हा एक 2-3 दिवसात घरी गेलो पिकेल तो. तर आपण 2-4 फणस काढणार आहोत आता. आणि इकडे सुद्धा ह्या फणशीवर फणस पण आहे. तर मित्रांनो मी इथं चढतोय वरती झाडावर, बघते कुठला फणस पिकला आहे तो. माझ्या मते ह्या वरचा जी 1-2 आहेत ते पिकले दिसत आहेत मला, बाकी तरी वाटत नाही. तर मित्रांनो हा बघा मी वरती चढलोय फणशीवर आता. आणि तो वरच्या साईडला जो फणस आहे तो तयार झाला आहे, तो घेतोय. आणि हा बघा हा फणस घेतोय. ह्याचे काटे आहेत ना, ह्याच्यावर जे काटे असतात हे पोच नाही आहेत, म्हणजे ते आता मोडलेत, त्यांची वाढ होऊन ते आता ही झालेत, मोडलेत. मग आमच्या इकडे कसं ओळखतात की जर काटे मोडले असतील आणि असं डबडब जर आवाज येत असेल ठोकल्यावर, तर तो हा तयार आहे फणस. तर हा मी कापतोय आणि त्याच्यानंतर हा इकडचा खालचा येतोय कापतोय हावाला. समोरच्या फणशीवर बघा किती फणस लागलेत, पण ही फणस आहे बरकी, त्याच्यामुळे त्याचा फणस आम्ही घेणार नाही. आणि आता हे घेऊन जायचं आहे घरी आपल्याला. फणस एकदम अलगच उतरावा लागतो, खालती पाडला तर तो बघ खराब होतो एक साईडने, त्याच्यामुळे एकदम अलगच रस्सी वगैरे बांधून खालती सोडायचा. मी पहिला सोडायचो, रस्सी वरती बांधायची आमची दुसरे. तर मित्रांनो बघा इकडे काजू चढलो आहे. आणि हा काजू एवढा मोठा नाही, पण बी मोठी आहे जी. आता हळूहळू जातोय पुढे, एकदम जपून. आकडा आणला असता काम झालं असतं, खाल्लाच खेचले असते. आकडा नसल्यामुळे आता बिया काढ्या चढू लागते. मजा आहे गावी, मजा येते एकदम. हा फणस काढले, आता काजू काढतोय, जांभळं पण काढली, करवंद काढलेत, आता आंबे काढायचे आहेत फक्त. ते बघूया उद्या परवा काढूया आंबे पण. दमलो मित्रांनो, पकड रे. तर मित्रांनो हे बघा ह्या बिया एवढ्या मी घेऊन आलो आहे. आता काय याला चिंबूल एकच आहे आमच्याकडे, फणस 2 आहेत. तर ह्या पिशवीमध्ये हा फणस टाकून देतो. एक चीक लागला तर परत जाग जात नाही ह्याचे फणसाचे. एक सेकंड पकड जरा. हा बरोबर एकदम परफेक्ट. आगे दिसतो याचा. हा याला एवढा चिक नाही, चुकला तो. जायचं म्हणजेच. तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.